नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि तुम्हालाही इंग्लिश 30चं स्टेटमेंटमध्ये पूर्णपैकी पूर्ण जर मार्क्स घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला करू आपल्या इंग्लिश 30च्या स्टेटमेंटला सुरुवात। आपल्याला इथे 20 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे, तर इथे काउंटडाऊन आपला चालू झालेला आहे। या ठिकाणी पाहू शकता GCC TBC इंग्लिश 30 WPM इंग्लिश असेल, मराठी असेल किंवा हिंदी असेल, 30चं स्टेटमेंट सेम सारखंच राहते। तर कशा प्रकारे स्टेटमेंट सोडवायचं आहे 30चं, तर या ठिकाणी ते क्वेश्चन शीट दिलेली आहे आणि या ठिकाणी ते आन्सर शीट दिलेली आहे। आपल्याला जसं इथे या ठिकाणी दिलेलं आहे तसंच या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे आणि त्यानंतर त्याला फॉर्मॅटिंग कशा प्रकारे द्यायचं ते आपण पाहणार आहोत। तर पाहू शकता याच्यातनी आपल्याला स्टेटमेंट जे आहे ते B3 मध्ये चालू झालेला आहे। तर कॉलमचा B घ्या आणि रोचा 3 याच्यातनी घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये जे मेन हेडिंग आहे ते आपल्याला टाईप करायचं आहे। तर मेन हेडिंग टाईप करा। स्टेटमेंट शोविंग गॅस डिस्ट्रीब्युशन हे टाईप करा। टाईप केलं मेन हेडिंग, त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर 4 नंबरची जे रो आहे त्याला रिकामं सोडा आणि B5 मध्ये क्लिक करायचं आहे। तर B5 मध्ये या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला सिरियल नंबर टाईप करायचा आहे अशा प्रकारे। आणि त्यानंतर एक टॅब आपण प्रेस केलं, टॅब बटन प्रेस केलं तर आपण पुढच्या कॉलममध्ये म्हणजेच कॉलम C मध्ये आपण येणार आहोत। या ठिकाणी पाहू शकता एक टॅब दिला, आपण पुढच्या कॉलममध्ये इथं आलेला आहोत। यामध्ये आपल्याला नेम ऑफ द सिटी टाईप करायचं आहे। तर यामध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये नेम ऑफ सिटी टाईप करून घ्या। त्यानंतर कॉलम D मध्ये आपल्याला रिलायन्स गॅस टाईप करायचं आहे। तर पाहू शकता आता तुम्हाला वाटेल हे कॉलम D मध्ये टाईप केलेलं आहे, परंतु हे C मध्येच आहे। आता याला मोकळं करण्यासाठी कॉलम C वर क्लिक करा आणि अशा प्रकारे त्याचा विड्थ वाढवून घ्यायचा आहे। पाहू शकता वेगळं आणि मोकळं झालेलं आहे। त्यानंतर कॉलम D मध्ये क्लिक करा आणि यामध्ये आपल्याला रिलायन्स गॅस टाईप करून घ्या अशा प्रकारे। त्यानंतर पाहू शकता कॉलम D ला सुद्धा थोडंसं आपण मोठं करू शकतो, इथून अशा प्रकारे वाढवून थोडंसं मोठं करून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल इतकं। त्यानंतर कॉलम E मध्ये क्लिक करा। कॉलम E मध्ये बघा आपल्याला गो गॅस टाईप करायचा आहे या ठिकाणी। तर यामध्ये गो गॅस टाईप करा आणि कॉलम F मध्ये HP गॅस टाईप करायचा आहे। तर कॉलम F मध्ये क्लिक करा या ठिकाणी आणि याच्यामध्ये H आणि P HP गॅस टाईप करा अशा प्रकारे। तर अशा प्रकारे आपल्याला माहिती टाईप करायची आहे। त्यानंतर 1 पासून तर 8 पर्यंत सिरियल नंबर टाईप करून घ्या त्याच्या खालीच। पाहू शकता B6 मध्ये क्लिक करा। 1 पासून तर 8 पर्यंत टाईप करून घ्यायचं आहे। 1 एंटर करा, 2 टाईप करा, या दोघांनाही एकत्रित सिलेक्शन करा आणि कोणत्यातनी कर्सर ठेवून आपल्याला खाली अशा प्रकारे ओढत न्यायचं आहे। किंवा तुम्ही डायरेक्ट एकाखाली एक 8 पर्यंत टाईप करून घ्या, जे तुम्हाला सोपं पडेल त्या पद्धतीने टाईप करायचं आहे 1 पासून 8 पर्यंत। त्यानंतर नेम ऑफ सिटीमध्ये आपल्याला जे काय सिटी दिलेली आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाईप करायचे आहे। तर पहिली आहे अहमदनगर, जे नाव आहे तिथे ते टाईप करा। त्यानंतर सोलापूर आहे, त्यानंतर एंटर करा। त्यानंतर पुढचं नाव टाईप करा कोल्हापूर, एंटर करा। त्यानंतर सातारा टाईप करा, एंटर करा। त्यानंतर सांगली टाईप करा, एंटर करा। त्यानंतर बीड टाईप करा, एंटर करा। त्यानंतर लातूर टाईप करायचं आहे, एंटर करा। त्यानंतर शेवटचं नाव आपल्याला टाईप करायचं आहे। पाहू शकता मी सर्व नाव टाईप केलं। त्यानंतर आपल्याला रिलायन्स गॅस, गो गॅस आणि HP गॅसमध्ये जे काही संख्या दिलेली आहे ते सर्व संख्या आपल्याला यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे। त्यामध्ये बघा आपल्याला पहिली आहे 4520 आहे, त्यानंतर एंटर करा। त्यानंतर 5450 आहे, एंटर करा। अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण टेबल मधली संख्या टाईप करून घेतो आणि त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला फॉर्मॅटिंग सांगतो। तर सर्व टाईप करून घ्या। पाहू शकता मी सर्व टेबल टाईप करून घेतलेला आहे। आता याला आपल्याला फॉर्मॅटिंग कशा प्रकारे द्यायचं पहा, स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत। पहिली स्टेप्स काय असणार आहे बघा, जे मेन हेडिंग आहे B3 पासून तर F3 पर्यंत सिलेक्शन करा। त्यानंतर त्याला मर्ज आणि सेंटर या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे।
त्यानंतर आपल्याला बोल्ड करा आणि त्यानंतर त्याला अंडरलाईन द्यायची आहे. तर ही झाली आपली पहिली स्टेप. आता पाहू शकता आपले जे हेडिंग आहे ते बाहेर गेलेलं आहे. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, या सर्वांची विथ थोडी थोडी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे याची विथ वाढवा थोडीशी. त्यानंतर नेम ऑफ सिटीची विथ वाढवायची आहे थोडीशी. आणि जे शेवटचे 3 कॉलम आहे या तिघाचीही विथ सारखी असायला पाहिजे. तर यामुळे आपल्याला कॉलम डी नंतर इथे अशा प्रकारे कर्सर ठेवा आणि क्लिक करून थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. पाहू शकता सगळं व्यवस्थित सुटसुटीत दिसलं पाहिजे. रिलायन्स गॅसमधला गॅस इथं दबलेला आहे, त्यामुळे त्याची विथ अजून पुन्हा थोडीशी वाढवून घ्यायची आहे. पुन्हा थोडंसं वाढवून घ्या. या तिघाचीही विथ आपली सारखीच असायला पाहिजे, शेवटच्या तिन्ही कॉलमची. तर अशा प्रकारे त्याला वाढवून घ्यायचं आहे. जास्त झालं थोडंसं कमी करून घ्या, थोडंफार कमी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता बरोबर आलेलं आहे. त्यानंतर याला आपण बोल्ड केलं, अंडरलाईन दिलेली आहे आणि त्यानंतर मर्ज अँड सेंटर केलेलं आहे. ही पहिली स्टेप झाली. त्यानंतर ॲडजस्ट कॉलम ॲडजस्ट करून घेतले, ही दुसरी स्टेप झाली. त्यानंतर तिसरी स्टेप्स काय करायचं बघा, सिरियल नंबर, नेम ऑफ सिटी, रिलायन्स गॅस, गो गॅस आणि HP गॅस या सगळ्यांना सिलेक्शन करा. त्यानंतर त्याला काय करायचं आहे, सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. अशा प्रकारे दोघालाही सेंटर द्या, एकची सेंटर द्या आणि वरची मिडल अलाइनवर क्लिक करा. त्यानंतर त्याला बोल्ड करायचं आहे. ठीक आहे, पाहू शकता इथे पुन्हा ते या रेषेला लागलेला आहे गॅस. त्यामुळे या शेवटचे तिन्ही कॉलमला सिलेक्शन करा आणि त्याची विथ पुन्हा थोडीशी वाढवून घ्यायची आहे. थोडीशी वाढवून घ्या म्हणजे मोकळं आणि सुटसुटीत दिसलं पाहिजे. त्यानंतर सिरियल नंबर 1 पासून तर 8 पर्यंत सिलेक्शन करा. 1 पासून 8 पर्यंत सिलेक्शन केलं, याची अलाइनमेंट आपल्याला सेंटर आणि मिडल करायची आहे. त्यानंतर जेवढं आपण टेबल टाईप केलेला आहे संपूर्ण टेबलला अशा प्रकारे सिलेक्शन करा. सर्व टेबलला सिलेक्शन केलं आणि त्यानंतर त्याला काय द्यायचं आहे, बॉर्डर द्यायची आहे. कोणती बॉर्डर द्यायची आहे, ऑल बॉर्डर द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण टेबलला अशा प्रकारे बॉर्डर अप्लाय करायची आहे. तर अशा प्रकारे इंग्लिश, मराठी आणि हिंदी 30 WPMच्या पेपरमध्ये अशा प्रकारचं स्टेटमेंट सोडवायचं आहे. अशा प्रकारचं स्टेटमेंट सोडवलं तर तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे टायपिंग कोर्सचे, तर ते सुद्धा तुम्ही पाहून जा.